नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा फेसबुकवर आपल्याला बऱ्याच जणांनी म्हणलं की त्रिकोणी संख्येबद्दल प्रत्येक आस्पेक्ट ना आपण व्हिडिओ घेऊया. बघा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, त्रिकोणी संख्या आहे का नाही ओळखायचं एकदम सोप्या पद्धतीने बघितले. याच्यामध्ये बघून आपण त्रिकोणी संख्या दिली असताना त्याचा पाया शोधणे. काय जर आपल्याला त्रिकोणी संख्या दिली तर त्याचा आपल्याला पाया शोधायचा. मग कसा विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिलं उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण 21. आता 21 दिले म्हणजे ती त्रिकोणी संख्या असणार, बरोबर आहे. मग हे 21 चा आपला पाया शोधायचा. मग कसं करायचं बघा, पहिल्यांदा नीट सांगतो मला. बघा 21 दिलेली संख्या किती आहे? 21. पहिली स्टेप आहे 21 ची दुप्पट करायची. 21 ची दुप्पट म्हणजे गुणिले 2 किती येणार? 42. 21 ची दुप्पट किती आली? 42. आता दुसरी स्टेप काय बघा, नीट लक्षात ठेवा. ही जी दुप्पट आली त्या दुपटीच्या आधीचा वर्ग बघायचा. 42 च्या आधी कोणता स्क्वेअर असतो विद्यार्थी मित्रांनो? 36. 6 चा वर्ग 36. 42 च्या आधी असतो, तो लिहून घ्यायचा. बघा किती लिहिलं? 36 लिहिलं मी, काय अडचण आहे. 36 कोणाचा वर्ग आहे? आताच सांगितलं 36 आहे 6 चा वर्ग. 36 कोणाचा वर्ग आहे? 6 चा. मग विद्यार्थी मित्रांनो 21 या संख्येचा पाया किती असणार? 6. बरोबर, इतकं सोपं आहे. बघा पहिल्यांदा काय करायचं, त्याची दुप्पट करायची. दुपटीच्या आधी कुणाचा वर्ग बघायचा, किती आहे? 36 आहे. 36 कुणाचा वर्ग आहे? 6 चा वर्ग. म्हणजे 6 त्या संख्येचा पाया असणार. आता आपण उलट पडताळणी करूया, बरोबर आहे का? पाया दिला असता त्रिकोणी संख्या कशी काढायची असते बघा. पाया दिलाय, पायाची पुढली संख्या किती? 6 च्या पुढली संख्या 7. छेदस्थानी 2 द्यायचं. बेक बे बेत्रिक 6 3 7 21. बघा विद्यार्थी मित्रांनो 6 ही पाया असणारी त्रिकोणी संख्या किती? 21 किंवा 21 चा पाया 6. आपण उलट पडताळणी सुद्धा केलेली आहे. म्हणजे 21 चा पाया किती विद्यार्थी मित्रांनो? 6. तसंच आता आपण पुढले पण करूया. बघा हे गणित आपल्याला पाया काढायचं तोंडी करता येतं बरं का. आता बघा 55 आहे. 55 ची दुप्पट. दुप्पट म्हणजे गुणिले 2 डायरेक्ट करून आपण. 55 ची दुप्पट किती विद्यार्थी मित्रांनो? 110. 110 च्या आधीचा वर्ग कोण? वर्ग आपल्याला पाठ पाहिजे. 1 ते 50 मधले वर्ग आपल्याला पाठ पाहिजे. बघा 110 च्या आधी कोणता वर्ग आहे? 100 आहे. बरोबर आहे का? 100 कुणाचा वर्ग आहे? 10 चा वर्ग. मग विद्यार्थी मित्रांनो 55 चा पाया काय असणार? 10. इतकं सोपं आहे बघा, तोंडी करता येतं. आपल्याला फक्त काय पाठ पाहिजे? वर्ग पाठ पाहिजे. बघा आता पुढे कोण आहे? 15. आता 15 ची दुप्पट किती विद्यार्थी मित्रांनो? पहिली स्टेप काय? दुप्पट करायची. 15 ची दुप्पट 30. 30 च्या आधीचा वर्ग कोणता विद्यार्थी मित्रांनो? बघा 30 च्या आधी असतो 25. 25 कुणाचा वर्ग आहे? 5 चा वर्ग आहे. 15 चा पाया कोणाला? 5 आला. चेक करून बघा, पाया 5 आहे म्हणलं त्रिकोणी संख्येची काढायची. 5 म्हणजे पायाच्या पुढली संख्या कोण? 6 आहे. छेदस्थानी 2 बेक बे बेत्रिक 6 5 त्रिक 15. म्हणजे आपण उलट पडताळणी करून सुद्धा आपलं उत्तर बरोबर आले. बघा 15 चा पाया किती? 5 येणार. आता 78. बघा सेम तसं. पहिल्यांदा काय करणार? दुप्पट करणार. बघा 78 दुप्पट केलं किती येते बघा. 82 16 हातच्या लेख 62 14 आणि 15. दुप्पट आली 156. आता 156 च्या आधीचा स्क्वेअर कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो? 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169. आपल्याला आधीचा पाहिजे. म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो? 144. कुणाचा वर्ग आहे हा? 12 चा वर्ग आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो 78 चा पाया किती आला? 12. आता विद्यार्थी मित्रांनो काही जणांना वाटत असेल की फास्ट आहे, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर स्क्वेअर पाठ होत असतील, स्क्वेअर जर पाठ असतील तर हे काहीच फास्ट नाही, तोंडी करायची गणित असतात हे, बरोबर का? पुन्हा आता 28. 28 ची दुप्पट सांगा. 28 दुनी 56. 56 च्या आधीचा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो? 49. कितीचा असतो? 7 चा वर्ग असतो. कितीचा असतो? 7 चा. मग 28 चा पाया किती आला विद्यार्थी मित्रांनो? 7. 28 चा पाया आला 7. पुन्हा आता 210. आता ही 3 अंकी संख्या, काय अडचण नाही आपल्याला, काय अडचण नाही, तीच पद्धत फॉलो करायची. 210 याची दुप्पट किती विद्यार्थी मित्रांनो? याची दुप्पट आहे 420. बरोबर. आता 420 च्या आधीचा वर्ग कोणता विद्यार्थी मित्रांनो? बघा 20 चा वर्ग 400, 21 चा वर्ग 441, 441 पुढे चाललाय, जमत नाही आपल्याला, मागचा घ्या किती? 400. 420 च्या मागचा वर्ग 400. कुणाचा वर्ग आहे? 20 चा वर्ग आहे. मग विद्यार्थी मित्रांनो 210 चा पाया किती? 20. आता हे बरोबर आहे का नाही आपण चेक करू रॅन्डम, काय अडचण आहे का नाही. बघा पाया 20 आहे म्हणल्यावर त्याच्या पुढची संख्येने गुणायचं, भागिले 2 करायचं. बेक बे बेंदाई 20. 10 गुणिले 21 किती? 210. म्हणजे आपला ही पाया आलेला बरोबर आहे. आता लास्ट गणित आपलं काय? लास्ट गणित काय? 630. आता सेम पद्धत 630 ची दुप्पट करायची. बघा 630 ची जर आपण दुप्पट केली तर किती विद्यार्थी मित्रांनो? बेत्रिक 6 बेसकून 12 किती आली? 1260. 1260 च्या आधीचा वर्ग. आता बऱ्याच जणांना 20 पर्यंत पाठ असतील, काही जणांना 30 पर्यंत पाठ असतील. मी काय म्हणतोय, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे शालेय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी 50 पर्यंत वर्ग पाठच केले पाहिजेत. बघा 1260 च्या आधीचा वर्ग किती असतो विद्यार्थी मित्रांनो? बघा 1225. काय? 1225 किती? 1225. कुणाचा असतो बघा, शेवटी 5 म्हणलं, शेवटी 2 5 म्हणलं की तो अंक, त्या संख्येतील शेवटचा अंक 5 असतो. बघा 1225 हा 35 चा वर्ग. कशाचा आहे? 35 चा वर्ग. मग विद्यार्थी मित्रांनो पाया किती आला? 35 आला. म्हणजे 630 चा पाया किती? 35. बघा आता विद्यार्थी मित्रांनो काही जणांना वाटत असेल हे बरोबर आहे का नाही?
चला मग पाया किती आहे 35, त्याच्या पुढली संख्या 36 भागिले 2. चला बे एक बे, पुन्हा 18 दोन्ही 36, गुणाकार करूया. 18 पंचे 90, आजच्याले 9, 18 त्रिक 54, 54 आणि 9 किती 63. बघा 630. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपली त्रिकोणी संख्या पण आली, पाया पण आला. बघा 7व्याचं उत्तर काय, पाया 35. अशा प्रकारे आपण कोणत्याही त्रिकोणी संख्येचा पाया एकदम तोंडी काढू शकतो. धन्यवाद.